च्या शांतीनगरमधील स्मशानभूमीत त्याचा दफनविधी होण्याची शक्यता आहे। उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। दफनविधीसाठी तयारी देखील करण्यात आलेली आहे। आता शांतीनगर येथील स्मशानभूमीत अक्षयचा दफनविधी होऊ शकतो अशी शक्यता आहे, तशी माहिती समोर येत आहे। तसा पोलीस बंदोबस्त मोठा पोलीस फौजफाटा आता उल्हासनगर पोलीस ठाण्याबाहेर तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपल्याला माहिती आहे बदलापूर अंबरनाथमध्ये अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला विरोध झाला होता आणि आता मात्र उल्हासनगरमध्ये त्याचा अंत्यविधी होऊ शकतो। मी आता उभा आहे उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत आणि या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह दफन केला जाणार आहे असं चित्र दिसून येते। कारण की या स्मशानभूमीत एक खड्डा खणलेला आहे। आपण पाहू शकता हा जो खड्डा आहे हा दफन करण्यासाठी करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता ही जी शांतीनगर जी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीत जो खड्डा दफनभूमीत करण्यात आलेला आहे। आणि पाहायला गेलं तर ही शांतीनगर जी स्मशानभूमी आहे आणि या शांतीनगर स्मशानभूमीमधला हा जो खड्डा आपण पाहू शकता हा अक्षय शिंदेसाठी खणला आहे की काय असं बोललं जातं आहे। मात्र आता उल्हासनगरमध्येही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। या भागामध्ये दफनविधीला विरोध केला जातोय, अंत्यसंस्काराला विरोध केला जातो। त्यामुळे आज शांतीनगरमध्ये या स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन केला जाऊ शकतो। कॅमेरामन रितेश अजय दुर्णे, साम टीव्ही, उल्हासनगर।